मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत पोलादपूर तालुक्यामधल्या गोळेगणी ग्रामपंचायतीनं विकासाची उल्लेखनीय भरारी घेतली आहे आणि स्वच्छ समृद्ध मिशनसाठी गावानं संपूर्ण तयारी सुद्धा पूर्ण केली आहे। गावामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपक्रमांवरती विशेष भर देण्यात आली आहे आणि पाणी साठवणूक आणि संवर्धनासाठी प्रभावी अशा उपाययोजना सुद्धा राबवण्यात आल्या आहेत। तसंच गोळेगणी गावानं हागणदारी मुक्त गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे। स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देत संपूर्ण गावात स्वच्छ आणि सुंदर परिसर निर्माण करण्यात ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवलाय। गावातील सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेज बसवण्यात आलेत आणि ह्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिकच बळकट झाली आहे। याशिवाय प्रत्येक घरामध्ये परसबाग विकसित करण्यात आली आहे आणि पोषण आणि स्वावलंबनाचा संदेश सुद्धा यातनं दिला जातोय। जलसंधारणासाठी जलकुंडांची उभारणी सुद्धा करण्यात आली आहे। पोलादपूर तालुक्यातील आदर्श शाळा अशी ओळख असणाऱ्या गोळेगणी शाळेला रंगरंगोटी करण्यात आली आहे आणि परिसर सुशोभीकरणावरती भर देण्यात आला आहे। या सगळ्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर मोरे, उपसरपंच शेखर येरुणकर, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पवार, ग्रामपंचायत अधिकारी संतोष मोरे यांचं नियोजनबद्ध काम यामुळे गोळेगणी गाव पोलादपूर तालुक्यामध्ये आदर्श ठरतंय आणि गावाच्या ह्या प्रगतीची सगळीकडे चर्चा सुद्धा होतीये। माझं नाव ज्ञानेश्वर अंकुश मोरे, ग्रामपंचायत गोळेगणी उपसरपंच। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गोळेगणी ग्रामपंचायत यांचा सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागाअंतर्गत गोळेगणी गावामध्ये अनेक कामं आम्ही करून या विशेष सहभाग घेतलेला आहे आणि ह्या सहभागाअंतर्गत केलेली कामं शाळेला रेन हार्वेस्टिंग बसवलेली आहे। विविध ठिकाणी आम्ही गावाच्या संपूर्ण नाक्यांवरती कॅमेरे CCTV वगैरे बसवलेले आहेत। जलतारा केलेला आहे आणि अंतर्गत साफसफाई गावातील सर्व शोषखड्डे असतील, गटाराचं पाणी त्या शोषखड्ड्या अंतर्गत जातं। सर्व ही मेहनत ग्रामस्थांनी घेऊन आम्हाला साफसफाई करताना प्लास्टिकचं जास्त कचरा दिसण्यात आला आणि ह्या प्लास्टिकचं कसं आम्ही संकलन करायचं यासाठी आज ग्रामपंचायत गोळेगणी यांनी बहुमताने असा निर्णय घेतला आहे। आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती प्लास्टिक पिशवी 2 रुपये किलो, प्लास्टिक बॉटल ही 2 रुपये किलो ही ग्रामपंचायत गोळेगणी स्वतः विकत घेणार आहे आणि त्या कचऱ्याचं संगोपन व्यवस्थितरित्या पार पाडून तो कचरा जी स्वदेश फाउंडेशन यांची जी गाडी येते त्या गाडीमार्फत जाणार आहे। तसंच आम्ही शाळेला परसबाग वगैरे केलेली आहे आणि शाळेलाच नसून प्रत्येक जे ग्रामस्थ इथं जे घरं उघडे आहेत त्यांच्या प्रत्येक परसवानामध्ये ही परसबाग आज तुम्हाला पाहायला भेटेल। गोळेगणी गावाने खूप मेहनत करून या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि आम्ही आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सांगतो, आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने हे प्रत्येक मंगळवारी साफसफाई हा कार्यक्रम राबवत असतो आणि प्रत्येक ग्रामस्थांचा आम्हाला सहभाग असतो।